हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। तब्बल अर्धा तास दोनही नेत्यांमध्ये चर्चा। सिंधू कराराबद्दल चर्चा झाल्याची माहिती। भारताचा पाकिस्तानला आणखी एक धक्का। पाकिस्तानच्या बोटींना भारतीय सीमेत नो एंट्री, तर पाकिस्तानची पोस्टल सेवाही बंद। भारत सरकारकडनं पाकिस्तानला पुन्हा एक दणका। सर्व वस्तूंच्या आयात निर्यातीवरती घातली बंदी। पहलगामच्या हल्ल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती कमी होईना। अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी करून भारताला युद्धासाठी उकसवण्याचा प्रयत्न। लाडक्या बहिणी ज्या विभागात मोडतात त्यांना त्या विभागाचा निधी दिला। सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यावरनं अजित पवारांचं प्रत्युत्तर। शिरसाट यांचे गैरसमज चर्चेतनं दूर करण्याचंही विधान। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं महाराष्ट्राच्या सर्व आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम। शरद पवारांना प्रफुल्ल पटेल यांनी दिलं निमंत्रण। अजित पवारांची माहिती। शिर्डीचं साई मंदिर पाईप बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचा मेल। अज्ञात व्यक्तीनं मेलनं धमकी दिल्याची माहिती। साई संस्थांसह पोलीस यंत्रणा अलर्टवर। पुरंदरच्या कुंभारवळण गावामध्ये पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची। प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप। राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 11 मेला होणार अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडणार सोहळा। नागपूर आणि वर्धा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस। काही ठिकाणी विजेचे खांब आणि घरावरचे पत्रे उडाल्याची माहिती।